हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सची सिरीज स्टार्ट करतोय. त्यामध्ये आपण आज PSI 2013चा जो प्रीचा पेपर आहे त्यातील पॉलिटीचे क्वेश्चन्स ॲनालिसिस करणार आहोत. बघा, एक्झाम क्रॅक करण्यासाठी PYQचे क्वेश्चन्स बघणं खूप इसेन्शियल आहे, महत्त्वाचं आहे. का? कारण त्याने आपल्याला कळतं आयोगाने आत्तापर्यंत कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारलेत, कशा पॅटर्नने क्वेश्चन विचारलेत, त्यांचा एक्सपेक्टेशन्स काय आहेत. ओके, आपल्याला अभ्यास कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करायचा आहे, कसा करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज किंवा गायडन्स तेव्हाच मिळतो जेव्हा आपण PYQचा अभ्यास करतो. म्हणून PYQचा अभ्यास करणं मस्ट आहे, खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आपण PYQची म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरची काय करतोय, सिरीज स्टार्ट करतोय. त्यातला आपण आज बघणार आहे PSI 2013चा जो प्रीचा पेपर आहे त्यातील पॉलिटीचे क्वेश्चन्स. ओके, तर आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट क्वेश्चन्सला स्टार्ट करू. बघा, PSI 2013चा जो प्रीचा पेपर आहे त्यातील पॉलिटीचे क्वेश्चन स्टार्ट होतात 107 नंबरच्या क्वेश्चन्सपासनं. तर त्यातील तो पहिला क्वेश्चन आहे तो आहे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात. आता बघा, आपल्याला त्यांनी सरपंच समितीचे सचिव विचारलेत, तर पहिल्यांदा आपल्याला सरपंच समिती म्हणजे काय हे माहिती पाहिजे. बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961. कोणता अधिनियम? महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961. यामध्ये कलम 77 मध्ये पंचायत समितीला सहाय्य करण्यासाठी सरपंच समितीची तरतूद दिली आहे. कलम 77A किंवा 77A त्यामध्ये सरपंच समितीची काय तरतूद आहे. मग सरपंच समितीची रचना कशी आहे, म्हणजे त्यामध्ये कोण कोण येतं, आपल्याला त्यांच्या नावावरूनच कळतंय. सरपंच समितीमध्ये कोण येणार? सरपंच येणार. मग कोणते? बघा, पंचायत समितीच्या अंडर काही ग्रामपंचायती असतात. आपल्याला माहिती आहे पंचायत समिती एका गटासाठी असते. मग त्या गटाच्या अंडर काही ग्रामपंचायती असतात. मग त्या एकूण ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत त्या एकूण सरपंचांच्या 1/5 सरपंच किंवा 15 ह्या दोन्हीपैकी जी संख्या अधिक असेल तेवढे सरपंच या सरपंच समितीमध्ये असतात. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, त्या गटाच्या म्हणजे पंचायत समितीच्या अंडर येणाऱ्या पंचायत समितीच्या एकूण सरपंचाच्या 1/5 सरपंच किंवा 15 सरपंच यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे सरपंच त्या सरपंच समितीत असतात. ही झाली त्यांची रचना. मग याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? बघा, सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपसभापती. पंचायत समितीचे जे उपसभापती असतात ते सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता पुढचा आपला क्वेश्चन येतो की सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण? जे सेक्रेटरी पदसिद्ध सचिव असतात ते असतात विस्तार अधिकारी, एक्सटेन्शन ऑफिसर. बघा, इथे एक आपल्याला क्ल्यू लक्षात येतो की जे सचिव असतात, सेक्रेटरी असतात, ते प्रशासकीय अधिकारी असतात, प्रशासनाद्वारे निवडून दिले जातात. म्हणजे बघा, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण आहेत? विस्तार अधिकारी, एक्सटेन्शन ऑफिसर. पंचायत समितीचे मग कोण आहेत? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी, BDO. आपल्याला माहिती आहे MPSC थ्रूच BDO सिलेक्ट केले जातात. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स, BDO, ते कुठे असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव. मग तसंच गाव विकास समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? ग्रामसेवक. म्हणजे आपल्याला इथून पुढं जेव्हा आपल्याला एखादा क्वेश्चन आला एक्झामला तर आपल्याला एक क्ल्यू तर लक्षात येतोय की जे पदसिद्ध सचिव असतात ते प्रशासकीय अधिकारी असतात. ओके, आणि त्याचबरोबर हा क्वेश्चन अजून एका पद्धतीने आपल्याला क्लिक झाला असता. तुम्ही जर बाकीचे ऑप्शन बघाल तर ऑप्शन सेकंड मध्ये दिलाय त्यांनी सभापती, थर्ड मध्ये दिलाय उपसभापती आणि फोर्थ मध्ये दिलाय गट विकास अधिकारी. हे सगळे ऑप्शन्स पंचायत समितीशी रिलेटेड आहे. म्हणजे सभापती पंचायत समितीचे अध्यक्ष आहेत, उपसभापती उपाध्यक्ष असतात आणि गट विकास अधिकारी कोण असतो? सचिव असतो. म्हणजे राहिला ऑप्शन कोणता? विस्तार अधिकारी, एक्सटेन्शन ऑफिसर. हा कोण असतो? सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव. म्हणजे ऑप्शन 1 ह्या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. बघा, म्हणजे मी तुम्हाला डिटेल याची माहिती पुढच्या स्लाइडवर दिली आहे. सरपंच समिती, त्याची
तरतूद कुठे दिले? महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये. कलम कोणतं आहे? 77 आणि त्यामध्ये किती सरपंच असतात? गटातील एकूण 15 सरपंच किंवा एकूण सरपंच संख्येच्या 1/5 यापैकी जी संख्या अधिक असेल तितकी. अध्यक्ष कोण असतात? उपसभापती आणि सचिव विस्तार अधिकारी. आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. बघा 108 नंबरचा क्वेश्चन आहे. राज्य लोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो? म्हणजे इथे काय विचारलंय? राज्य लोकसेवा आयोगाचं प्रमुख कार्य काय, मुख्य भूमिका काय? बघा असे क्वेश्चन्स बघताना आपण त्याच्याशी रिलेटेड जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती पण बघू. म्हणजे बघा राज्य लोकसेवा आयोग विचारलाय ना आपल्याला, मग राज्य लोकसेवा आयोगाचं भाग कोणता आहे? म्हणजे राज्यघटनेमध्ये कोणत्या भागामध्ये, राज्यघटनेमध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद दिली आहे? कोणत्या भागामध्ये? 14, भाग 14. त्याचं कलम कोणतं आहे? 315. राज्य लोकसेवा आयोगाचा भाग 14 मध्ये समावेश होतो. राज्य लोकसेवा आयोगाचं कलम आहे 315 आणि आपल्याला त्यांनी विचारलंय प्रायः भूमिका म्हणजे मुख्य कार्य कोणतं आहे? तर राज्य लोकसेवा आयोगाचे कार्य दिलेत त्यांनी कलम 320 मध्ये. ओके, तर आपल्याला माहिती आहे राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य 2 कार्य येतात. एक कोणतं? जी राज्य लोकसेवा आयोगा थ्रू एक्झाम्स केल्या जातात किंवा नियुक्त्या केल्या जातात त्यांच्यासाठी काय घेणे? परीक्षा घेणे, एक्झाम घेणे. राज्य लोकसेवा आयोगासाठी ज्या नियुक्त्या केल्या जातात त्यांच्यासाठी परीक्षा घेणे हे मुख्य कार्य आहे. आणि अजून एक मुख्य कार्य आहे ते म्हणजे बघा MPSC थ्रू जे सिलेक्शन होतं त्यांच्या नियुक्त्या राज्य लोकसेवा आयोग नाही करत, ते करतं राज्य सरकार. मग राज्य सरकार ज्या नियुक्त्या करतात त्या कशा पद्धतीने घ्यायची, जी प्रोसेस म्हणजे एक्झाम घ्यायची, त्याचं एज्युकेशन काय असलं पाहिजे, त्यांची वयोमर्यादा काय असली पाहिजे, या सर्व गोष्टींच्या बाबतीत सल्ला देण्याचं काम कोण करतं? राज्य लोकसेवा आयोग. म्हणजे राज्य लोकसेवा आयोग राज्य सरकारला सल्ला देण्याचं काम करतं की तुम्ही एक्झाम अशा पद्धतीने घ्या. इव्हन एखादं निवृत्त झाला असेल तर त्यांची पुनर्नियुक्ती, बढत्या, बदल्या, एखाद्याचं निवृत्तीनंतर पुन्हा सेवेत विस्तार करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींबाबत राज्य सरकारला सल्ला देण्याचं काम कोण करतं? राज्य लोकसेवा आयोग करतं. म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य भूमिका कशी आहे? समुपदेशक, ॲडवायझरी, सल्लागारी स्वरूपाची आहे, सल्ला देण्याची. ओके, म्हणजे ऑप्शन सेकंड ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येतं. राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य भूमिका कशी आहे? समुपदेशक, ॲडवायझरी स्वरूपाची, राज्य सरकारला सल्ला देण्याची. ओके, ऑप्शन सेकंड ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 109. उच्च न्यायालयाविषयीची कोणती विधाने सत्य आहेत असं विचारलंय. आपल्याला उच्च न्यायालयाविषयी विचारलंय. मग उच्च न्यायालय घटनेमध्ये कुठे आहे? भाग 6 मध्ये आहे. मग उच्च न्यायालयाचं कलम कोणतं आहे? 214. हे लक्षात ठेवायचं. याच्याबरोबरच म्हणजे आपण क्वेश्चन्स बघताना ही एक्स्ट्रा माहिती सुद्धा आपण करायचं आहे, म्हणजे आपला अभ्यास जास्त होत चालतो. ओके, उच्च न्यायालय भाग 6 कलम 214. मग आता त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल जी सत्य विधान आहेत, ट्रू, ती विचारली आहे. मग पहिलं ए विधान आहे, त्याचे प्राधिलिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असते. तर हे विधान कसं आहे? सत्य आहे, ट्रू आहे. मग ते कसं? बघा, सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख काढण्याचा म्हणजे रिट्स काढण्याचा, रिट्स म्हणजे काय? हेबियस कॉर्पस, मॅन्डॅमस, हे जे रिट्स आहेत हे काढण्याचा अधिकार फक्त फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कांसाठी आहे. मात्र उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांबरोबर इतर दावे म्हणजे जे सामान्य दावे असतात त्यांच्यासाठी सुद्धा रिट्स काढण्याचा अधिकार येतो, प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे. म्हणजे बघा, सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्कांसाठी रिट काढू शकतं, प्राधिलेख काढू शकतात. तर उच्च न्यायालय मूलभूत हक्क त्याचबरोबर सामान्य दाव्यांसाठी सुद्धा प्राधिलेख काढू शकतात. म्हणून उच्च न्यायालयाचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा कसे अधिक व्यापक असते. म्हणजे विधान ए कसं आहे? सत्य आहे. विधान बी काय? ती अभिलेखाची न्यायालय असतात, कोर्ट ऑफ रेकॉर्ड. तर हे विधान सुद्धा सत्य आहे. बघा, उच्च न्यायालय जी आपली दावे असतात, कार्यवाही असते, जे प्रोसेस झाली आहे केसची ती लिहून ठेवते.
पुढच्या येणाऱ्या केसेससाठी साक्षी म्हणून रेकॉर्ड करून ठेवते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अभिलेखाचे न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. ओके, म्हणून बी विधान सुद्धा काय, सत्य आहे. विधान सी आहे, त्यांना प्राथमिक अधिकार क्षेत्र नसते. तर हे विधान कसं आहे, चूक आहे. मग प्राथमिक अधिकार क्षेत्र, प्रायमरी ज्युरिस्डिक्शन, प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय नेमकं, जे केसेस किंवा जी दावी अपिला थ्रू न जाता डायरेक्ट हायकोर्टात जातात त्याला म्हणतात प्राथमिक अधिकार क्षेत्र असलेली, प्राथमिक अधिकार क्षेत्र असणं. मग असं प्राथमिक अधिकार क्षेत्र उच्च न्यायालयाला आहे. मग कोणत्या केसेस, सगळ्या केसेस बाबतीत किंवा सगळ्या विषयांबाबतीत उच्च न्यायालयाला प्राथमिक अधिकार क्षेत्र आहे का, नाही. फक्त काहीच विषयांबाबत उच्च न्यायालयाला प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. मग कोणत्या विषयांबाबत, विवाह, घटस्फोट, मृत्यूपत्र, न्यायालयाचा अवमान, कंपनी कायदा, त्याचबरोबर जे संसद आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यांच्या निवडणुकीशी रिलेटेड तंटे आणि मूलभूत हक्क, एवढी विषयांशी रिलेटेड कोणत्याही केसेससाठी किंवा आपले मूलभूत हक्क भंग झाले तर आपण डायरेक्ट उच्च न्यायालयात जाऊ शकतो. याला म्हणतात उच्च न्यायालयाचं प्रारंभिक किंवा प्राथमिक अधिकार क्षेत्र. त्यासाठी आपल्याला अपिला थ्रू जायची गरज नाही. अपिला थ्रू म्हणजे काय, पहिल्यांदा कनिष्ठ न्यायालय, मग जिल्हा न्यायालय आणि मग उच्च न्यायालय, असं अपिला थ्रू गेलं तर त्याला प्राथमिक अधिकार क्षेत्र म्हणत नाही. पण काही विषयांच्या बाबतीत आपल्याला उच्च न्यायालय काय, प्राथमिक अधिकार क्षेत्र आहे. म्हणजे मूलभूत हक्क भंग झाले तर आपण डायरेक्ट उच्च न्यायालयात जाऊ शकतो, अपिला थ्रू जाण्याची गरज नाही. म्हणून विधान सी कसं आहे, चुकीचं आहे, सत्य नाहीये. मग विधान डी काय, त्यांचे निर्णय दुय्यम न्यायालयावर बंधनकारक असतात. हे विधान सुद्धा कसं आहे, सत्य आहे. बघा, सर्वोच्च न्यायालयाने केलेला कायदा हा पूर्ण देशातील सर्व न्यायालयावर काय असतो, बंधनकारक असतो. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने केलेला कायदा सुद्धा त्याच्या अंडर जेवढं प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे त्या प्रादेशिक अधिकार क्षेत्राच्या अधीनस्थ न्यायालयांवर कसं असतं, बंधनकारक असतं. म्हणजे उच्च न्यायालयाचे निर्णय सुद्धा त्याच्या अंडर असलेल्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील न्यायालयांवर बंधनकारक असतात. म्हणून विधान डी सुद्धा काय, सत्य आहे. मग इथे सत्य विधान कोणते आहेत, ए, बी आणि डी. म्हणजे ऑप्शन 4 याचं काय करेक्ट आन्सर आहे. ओके, ए, बी आणि डी कुठे आहे, ऑप्शन 4 मध्ये दिलंय. उच्च न्यायालय कसं आहे, उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहेत. ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे, अभिलेखाचे न्यायालय आहे आणि त्याचे निर्णय दुय्यम न्यायालयावर बंधनकारक असतात. जे सी आहे, प्राथमिक अधिकार क्षेत्र नसते, ते विधान चुकीचं आहे. उच्च न्यायालयाला प्राथमिक अधिकार क्षेत्र असते. बघा, पुढे मी त्याच्याबद्दल स्लाइडमध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे. बघा, उच्च न्यायालय भाग 6 मध्ये दिलंय, कलम 214. सगळ्यात पहिले 3 उच्च न्यायालय स्थापन झाले 1862 मध्ये, कोलकाता, मुंबई आणि मद्रास. त्यानंतर चौथं उच्च न्यायालय 1866 मध्ये अलाहाबाद मध्ये स्थापन झाले. त्यानंतर आपण बघितलं की प्राधिलेख अधिकार क्षेत्र, सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्क बजावण्यासाठीच प्राधिलेख काढू शकतं, मात्र उच्च न्यायालय मूलभूत हक्क आणि त्याचबरोबर इतर कायद्यांसाठी, इतर प्रयोजनासाठी सुद्धा काय करू शकतं, प्राधिलेख काढू शकते. म्हणून उच्च न्यायालयाचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त असते. त्यानंतर कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड, त्याचं कलम आहे कलम 215. त्यामध्ये बघा, हायकोर्ट सर्व निकाल, कार्यवाही, कायदे भविष्यकालीन स्मृती व साक्षीसाठी अभिलिखित रेकॉर्ड करून ठेवतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड, अभिलेखाचे न्यायालय. आणि प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे जे अपिला थ्रू जात नाही, थेट उच्च न्यायालयात जातात. मग त्याच्यासाठी पण 3च विषयांसाठी जातात, सगळ्या विषयांसाठी जात नाही. 3-4 म्हणजे कोणते, मृत्यूपत्र, विवाह, घटस्फोट, कंपनी कायदा, न्यायालयाचा अवमान, तसेच संसद व राज्य विधिमंडळ सदस्य यांच्या निवडणुकीशी संबंधित तंटे आणि नागरिकांचे मूलभूत हक्क बजावणे, या विषयांशी रिलेटेड जे केसेस असतात ते थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतात. ओके, तो झाला उच्च न्यायालयाचा प्रारंभिक अधिकार क्षेत्र. आणि सुप्रीम कोर्टाचा कायदा सर्व न्यायालयांवर, देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. तसेच हायकोर्टचा कायदा त्याच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील सर्व अधीनस्थ न्यायालयांवर काय असतो,
बंधनकारक असतो. आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 111. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? बघा, हा क्वेश्चन खूप सोपा होता. याचा आन्सर आपल्याला बेसिक सगळ्यांना मला वाटतं माहिती असेल. राज्यपाल. कारण राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करतात. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची पद्धत लावण्याची गरज नसते. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपले पद धारण करतात. हे बेसिक्स पॉलिटीचे सगळ्यांना माहिती असतात, म्हणून याचा ऑप्शन काय? सेकंड. पण तरी आपण बाकीचे ऑप्शन सुद्धा बघूया. बघा, पहिला ऑप्शन आहे राष्ट्रपती, तिसरा आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि चौथा आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर बघा, ह्या तीनही लोकांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग लावतात. मग आता या तीनहींची महाभियोग प्रोसेस बघणं अवघड आहे, पण आपण आज राष्ट्रपतींची महाभियोग प्रोसेस बघू. बघा, राष्ट्रपतींची महाभियोग प्रोसेस कलम 61 मध्ये दिली आहे. कलम 61 राष्ट्रपतींचा महाभियोगाची पद्धत आहे. मग राष्ट्रपतींना महाभियोग लावण्यासाठी फक्त घटनेमध्ये एकच कारण सांगितलंय, ते म्हणजे घटनाभंग. आणि विशेष म्हणजे घटनाभंग या शब्दाचा अर्थ राज्यघटनेत कुठेही दिलेला नाहीये. ओके, म्हणजे आपण राष्ट्रपतींना पदावरून कोणत्या कारणावरून काढू शकतो असा जर प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर आहे घटनाभंग. ओके, मग जर त्यांनी घटनाभंग केली असं वाटलं तर मग तो तसा ठराव आपण कोणत्याही सभागृहात मांडू शकतो. कोणत्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, लोकसभेत किंवा राज्यसभेत. मग आता कोणत्या सभागृहात मांडला, समजा लोकसभेमध्ये तसा ठराव मांडला. मग तसा ठराव मांडताना त्या गृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/4 सदस्यांनी सही केलेला प्रस्ताव कुणाला द्यायचा आहे? सभापतींना द्यायचा आहे. म्हणजे तो ठराव मांडताना आधी 1/4 सदस्यांनी सही करून तसा ठराव कुणाला द्यायचा आहे? सभापतींना. मग सभापती तशी नोटीस राष्ट्रपतींना 14 दिवस आधी देणार. ओके, राष्ट्रपतींना 14 दिवस आधी नोटीस द्यायची आहे. मग त्यानंतर तो ठराव त्या सभागृहामध्ये मांडला जातो. म्हणजे पहिल्या सभागृहामध्ये, आपण धरलं की लोकसभेमध्ये. मग त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 एवढ्या बहुमताने जर तो ठराव पास झाला तर तो कुठे जाणार? दुसऱ्या सभागृहाकडे जाणार. म्हणजे कुठे जाणार? समजा राज्यसभेकडे. मग राज्यसभेत तो ठराव मांडताना किंवा त्यावर विचार होताना राष्ट्रपतींना उपस्थित राहण्याचा किंवा आपले मत मांडण्याचा काय असतो? हक्क असतो. मग त्या सभागृहात सुद्धा त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 एवढ्या बहुमताने 2/3 सदस्य एवढ्या बहुमताने जर तो ठराव मान्य झाला तर राष्ट्रपतींवरील महाभियोग हा प्रस्ताव मंजूर होऊन राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं. ओके, म्हणजे कळलंय, राष्ट्रपती महाभियोग कलम 61 घटनाभंग या एकाच कारणावरनं आपण प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडू शकतो. लोकसभा, राज्यसभा मांडण्यासाठी पहिल्यांदा ज्या सभागृहात मांडतो त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 1/4 सदस्यांनी सही केलेला प्रस्ताव सभापतींना द्यायचा आहे. सभापतींनी तशी 14 दिवसांची आधी नोटीस राष्ट्रपतींना द्यायची आहे. त्यानंतर त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 2/3 एवढ्या बहुमताने तो पारित झाला तर तो कुठे जातो? दुसऱ्या सभागृहात. आणि दुसऱ्या सभागृहात सुद्धा तो 2/3 बहुमताने काय झाला पाहिजे? पारित झाला पाहिजे. तरच राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं. आणि दुसऱ्या सभागृहात तो प्रस्ताव गेल्यानंतर तिथे राष्ट्रपतींना आपली बाजू मांडण्याचा काय असतो? हक्क असतो. हे पाहिलं आपण राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया. जे मुख्य निवडणूक आयुक्त किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावरील जी महाभियोगाची पद्धत आहे ती आपण पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये बघू. ओके, म्हणजे ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर कोणतं आहे? ऑप्शन 2, राज्यपाल यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग पद्धत वापरली जात नाही. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया 113 नंबरचा. ग्रामसभेच्या बैठकाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. विधान ए, आणि खाली बघाल तुम्ही तर त्यांनी विचारले की बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.
मग आता आपल्याला वर जे 4 विधानं दिलेत त्यातली बरोबर विधानं सांगायला सांगितली आहेत. तर विधान 1 आहे, एका आर्थिक वर्षात कमीत कमी 4 बैठका घेणे. तर हे विधान कसं आहे? सत्य आहे. ग्रामसभेच्या एका आर्थिक वर्षात 4 बैठका घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, आपलं आर्थिक वर्ष कधी असतं? 1 एप्रिल ते 31 मार्च. मग जेव्हा नवीन आपलं वित्तीय वर्ष म्हणजे आर्थिक वर्ष स्टार्ट होतं, त्यानंतर 2 महिन्याच्या आत ग्रामसभेची एक बैठक घेणं कंपल्सरी असतं. म्हणजे किती? समजा 1 एप्रिलला सुरू झाल्यावर 1 मे, 1 जून, 1 जूनच्या आत ग्रामसभेची एक बैठक घेणं काय असतं? कंपल्सरी असतं, आवश्यक. आणि एका आर्थिक वर्षात किती बैठका घ्यायच्यात? कमीत कमी 4. बी विधान काय? म्हणजे ते विधान सत्य आहे. ए. बी विधान आहे, 2 बैठकी दरम्यान जास्तीत जास्त 4 महिन्याचे अंतर असावे. तर हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे. ग्रामसभेच्या 2 बैठकांच्या दरम्यान 4 महिन्यांचं काय असायला पाहिजे? अंतर असायला पाहिजे. जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा नको आहे. कमी असलं तर चालेल, जास्तीत जास्त 4 महिन्यांचं अंतर पाहिजे. विधान सी आहे, सरपंच व त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलवू शकतो. तर हे विधान सुद्धा कसं आहे? सत्य आहे. सरपंच व त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलवू शकतात. विधान डी काय? ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे आवश्यक आहे. तर हे विधान सुद्धा सत्य आहे. ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घ्यावी लागते. म्हणून ABCD हे जे सर्व विधान आहेत ते सर्व कशी आहेत? बरोबर विधान आहेत. म्हणजे ऑप्शन 4 या प्रश्नाचा काय येतो? करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन 114. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले आहे? बघा, घटना परिषदेमध्ये प्रमुख 4 गट केलते. घटना परिषदेमध्ये प्रमुख 3 गट केलते. एक मुस्लिम, शीख आणि साधारण. 3 लोकांना प्रतिनिधित्व दिलतं. म्हणजे प्रतिनिधित्व नाही म्हणता येणार, 3 गट केलते. एकूण देशाचे 3 गटामध्ये विभाजन केलतं. ते म्हणजे मुस्लिम, शीख आणि साधारण. आणि त्यातलं अल्पसंख्याक कोणतं येतं मग? शीख. ऑप्शन 1 ह्या प्रश्नाचं काय? करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन 115 आहे. राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात? ओके, ए काय दिलं त्यांनी? बाह्य परकीय आक्रमण. बी अंतर्गत कलह. सी राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश. आणि डी आर्थिक कलह. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ए, सी आणि डी. मग ए, सी, डी कुठे आहे? ऑप्शन 2. मग बी का नाही? बघा, अंतर्गत कलह आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. मग राष्ट्रीय आणीबाणी कशासाठी लावली जाते? युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव. युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव यामुळे भारताची किंवा त्याच्या एखाद्या भागाची धोक्यात आली सुरक्षा, तर अशा वेळेस काय करतात आपण? काय करतो? राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लावतो कलम 352 नुसार. ओके, पण मूळ घटनेमध्ये सशस्त्र उठाव हा शब्द नव्हता. कोणता होता? अंतर्गत अशांतता, जो आपल्याला बी दिलाय. अंतर्गत कलह तो होता. पण 44वी घटना दुरुस्ती 1978 ने अंतर्गत अशांतता किंवा कलह हा शब्द बदलून सशस्त्र बंड हा टाकला. म्हणून बी जो वर्ड आहे किंवा अंतर्गत कलह हे त्याच्यासाठी आता आणीबाणी लावली जात नाही. कशासाठी लावली जाते? युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव यांच्यासाठी आपण काय लावतो? राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. 360 साठी आपण लावतो वित्तीय आणीबाणी, जे आपल्याला आर्थिक कलह म्हणजे डी मध्ये दिलंय. आणि 356 साठी राष्ट्रपती राजवट, जे कुठे सांगितलंय? सी मध्ये. राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयशाला तर आपण काय लावतो? राष्ट्रपती राजवट लावतो. म्हणून ए, सी आणि डी यांच्यासाठी आपण ह्या परिस्थितीमध्ये काय केली जाते? आणीबाणी घोषित केली जाते. म्हणजे बाह्य आक्रमण, परकीय आक्रमण, युद्ध आणि सशस्त्र उठाव. तसेच राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश आलं तर राष्ट्रपती राजवट. आणि आर्थिक कलह असेल तर आर्थिक आणीबाणी.
ऑप्शन 2 याचा करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न जो शेवटचा आहे आय थिंक, नाही अजून एक क्वेश्चन आहे. 116 नंबरचा क्वेश्चन आहे. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते? बघा ऑप्शन 1 दिलाय निवडणूक. तर हे वैशिष्ट्य आहे, आपल्याला माहिती आहे सरपंचाची निवडणूक होते प्रत्यक्ष जनतेतनं. ऑप्शन 2 अनुसूचित जातींसाठी आरक्षण, हे सुद्धा आहे. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातींसाठी काय असतं? आरक्षण. स्त्रियांसाठी सुद्धा आरक्षण आहे. प्रत्यावहन रिकॉल हे वैशिष्ट्य सरपंच पदासंदर्भात लागू होत नाही. आता प्रत्यावहन किंवा राईट टू रिकॉल म्हणजे काय? म्हणजे सरपंचांना जनतेकडनं पदावरून काढलं जातं सरपंच झाल्यानंतर. बघा सरपंचांना पदावरून काढण्यासाठी अविश्वासाचा ठराव मांडायला लागतो आणि ते कोण मांडतं? ग्रामपंचायतीचे सभासद, जनता नाही. म्हणून प्रत्यावहन रिकॉल हे सरपंच पदासंदर्भात वैशिष्ट्य कसं आहे? गैर लागू ठरतं. ऑप्शन 3 या प्रश्नाचं काय? करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न आहे जो 110 नंबरचा आहे. आधीचा प्रश्न आहे आपण तो शेवटी घेतलाय. त्यांनी जोड्या लावांसाठी प्रश्न दिलाय आपल्याला. काँग्रेस आणि पुढे दिलेत बघा काँग्रेस, हिंदू महासभा, शेड्यूल कास्ट फेडरेशन, जस्टिस पार्टी आणि पुढे त्या पार्टींचे सभासद म्हणजे घटना सभेवर कोण, हे जे सभासद आहेत पुढे दिलेले ते कोणत्या पार्टीमधून निवडून आले असं जोड्या लावायच्यात आपल्याला. तर बघा घटना सभेची जेव्हा निर्मिती होत होती तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते अबुल कलाम आझाद. म्हणून अबुल कलाम आझाद कुठे येतात? काँग्रेस पार्टीमधून येतात. एला थर्ड कुठे आहे? पहिल्याच ऑप्शनमध्ये. म्हणून ऑप्शन 1 हा याचा कसा आहे? प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. काँग्रेस अबुल कलाम आझाद. हिंदू महासभेमधनं श्यामाप्रसाद मुखर्जी निवडून आलेत आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनवरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जस्टिस पार्टी मुथाई चेट्टीयार. बघा इथे 50-50 वरनं सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केला जाऊ शकतो. आपल्याला माहिती आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्टी होती. म्हणून सीचं करेक्ट जोडी कुठे येते? सेकंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ती कुठे दिली आहे? पहिल्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये. मग त्याचबरोबर आता जर माहिती असेल कोणाला की काँग्रेसचे त्यावेळेस अध्यक्ष होते अबुल कलाम आझाद, म्हणजे एचं कुठे येतं? थर्ड. मग ते कुठे आहे? फर्स्ट ऑप्शनमध्ये. म्हणून हा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला असता. ऑप्शन फर्स्ट याचं कसं आहे? करेक्ट आन्सर आहे. बघा इथे PSI 2013 प्रीचे पॉलिटीचे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करून झालेत. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन्स कळाले असतील. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.